जत जिल्हा सांगली येथील मार्केट कमिटीच्या डाळिंब सौद्यामध्ये दर पडले, फळे लागली कुजायला। जत तालुक्यामध्ये गेल्या महिन्याभरापासून जोरदार पाऊस व काही ठिकाणी रिमझिम पावसामुळे जत तालुक्यातील डाळिंब बागांना अतिशय जोरदार फटका बसलेला आहे। अनेक डाळिंब बागायतदारांची बोलती बंद झाली आहे। अनेक डाळिंबाच्या बागेमध्ये 8-10 दिवस पाणी थांबल्याने या डाळिंबाच्या झाडातील डाळिंब कुजू लागले आहेत। त्यामुळे याचा फटका मात्र जत येथील मार्केट कमिटीच्या माध्यमातून सुरू असलेल्या सौद्यामध्ये होताना दिसतोय। 20 रुपये ते 50 रुपये दर किलोला या डाळिंबाच्या सौद्यामध्ये लागल्याचे अनेक व्यापाऱ्यांनी सांगितले। ही अशी डाळिंबे लखनौ किंवा उत्तर प्रदेश वगैरे पाठवल्यानंतर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कूज झाल्याने अनेक व्यापाऱ्यांनी याचा मोठा फटका बसताना दिसत आहे। एकंदरीत या रिमझिम पाऊस व जोरदार पावसामुळे याचा फटका मात्र या डाळिंब बागाच्या शेतकऱ्यांना बसत आहे। अनेक शेतकऱ्यांनी जिद्दीच्या काठ्याने आत्मविश्वासाच्या जोरावरती आपली डाळिंब बागा फुलवल्या। कशी दुकानातून महागडे औषधे आणून मारलेले आहेत, अगदी पोटच्या गोळ्याप्रमाणे ही बाग या ठिकाणी जोपासली आहे। मात्र आता निसर्गाने या शेतकऱ्याला जोरात दणका दिला असून प्रशासनाने तातडीने या डाळिंब बागाची या ठिकाणी पंचनामे करून त्यांना मदत देण्याची व्यवस्था करावी अशी मागणी या तालुक्यातून होताना दिसत आहे। एकंदरीत गेले अनेक वर्षे या तालुक्यामध्ये डाळिंबाच्या मोठ्या बागा आहेत। मात्र आता यावर्षी पावसामुळे या डाळिंब बागांचे मोठे नुकसान होताना दिसत आहे। गेल्या अनेक वर्षे पावसाअभावी डाळिंबाचं नुकसान होत होतं। आता पावसामुळे नुकसान होताना एक वेगळंच चित्र या जत तालुक्याच्या दुष्काळी पट्ट्यामध्ये बघताना दिसत आहे। अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात महागडी औषधे शेणखत घालून प्रसंगी सेंद्रिय पद्धतीने डाळिंब बागा आणण्याचा प्रयत्न केला आहे। मात्र पावसाने या शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे। त्यामुळे या फटक्यातून सावरण्यासाठी शेतकरी प्रयत्न करताना दिसत आहे। मात्र सौद्यामध्ये कवडीमोल दर या ठिकाणी लागताना दिसत आहे। त्यामुळे शेतकऱ्याचे कंबरडे मोडले असून आता मायबाप सरकारने या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तालुक्यातील गावागावामध्ये तलाठी व कृषी सहाय्यकांच्या फौजफाटा पाठवून पंचनामा करण्यात यावा अशी मागणी या तालुक्यातून होती। Press the bell icon on the video and never miss another update.